श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत ते म्हणजे की लक्ष्मी प्राप्तीसाठी 21 तिळाचा उपाय आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे। तर तो उपाय कसा करायचा आहे, कोणते तीळ वापरायचे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण महिना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये जी श्रावण सोमवार आहेत त्याच्यामध्ये जास्त सेवा त्या दिवशी आपली होत असते। भगवान शंकराच्या मंदिरात आपण जात असतो, घरातल्या घरात भगवान शंकरांची पूजा आपण करत असतो आणि जी सेवा आहे त्याच्यामध्ये आपण भगवान शंकराचं दिवसभर नामस्मरण असेल, एखादं पारण आपल्या घरामध्ये आपण करत असतो। तर जसं आपण पहिल्या श्रावण सोमवारी 5 ऑगस्टला जसं 21 तांदळाचा उपाय केला होता, तसंच आपल्याला येणाऱ्या 12 तारखेला दुसरा श्रावण सोमवार आहे। तर या दिवशी सुद्धा 21 तिळाचा उपाय करायचा आहे आणि शिवमूठ जी आहे ती म्हणजे तिळच आहे दुसऱ्या श्रावण सोमवारची। तर जसं शिवामूठ तीळ आहे तसंच आपल्याला 21 तिळाचा उपाय दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये म्हणजे 4:30च्या नंतर केला तरी चालेल। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा उपाय का करायचा आहे? लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे। म्हणजे जसं भगवान शंकराची सेवा आपण करत असतो तसं पार्वती मातेची पण सेवा व्हावी यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे। या उपायासाठी जी तीळ घ्यायचे आहेत, तुम्ही पांढरे तीळ घेतलात तरी चालेल किंवा काळे तीळ घेतलात तरी चालेल। भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही तीळ वापरले तरी काही हरकत नाही। खूप ठिकाणी काळ्या तिळाचा वापर केला जातो आणि खूप ठिकाणी पांढऱ्या तिळाचा वापर केला जातो। शिवामूठ जी आहे ती म्हणजे तीळच आहे। तर तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर शिवमूठ आपण जशी अर्पण करतो तशी अर्पण करायची आहे। मुठीमध्ये जेवढे तीळ बसतील तेवढे तीळ घेऊन शिवामूठ अर्पण करायचे आहे भगवान शंकराच्या पिंडीवर। पण 21 तिळाचा उपाय वेगळा करायचा आहे, तो लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे, हे लक्षात ठेवा। तर दोन्हीपैकी कोणतेही तीळ तुमच्या घरामध्ये असतील ते तीळ तुम्हाला घ्यायचे, काळे घ्या किंवा पांढरे तीळ घ्या। तर तीळ 21 घ्यायचे आहेत, मोजून तीळ घ्यायचे आहेत, खराब तीळ घ्यायचे नाहीत, नीट बघायचं। तुटलेलं तीळ नसून मोजायचे तीळ आणि 21 तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। उजव्या हातामध्ये 21 तीळ घ्यायचे आहेत आणि एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र कोणता म्हणायचा ते पण मी तुम्हाला सांगते। 21 तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे, मूठ बंद केलात तरी चालेल किंवा अशी उघडी ठेवलात तरी चालेल। 21 तीळ घ्यायचे, भगवान शंकराच्या समोर बसायचे, भगवान शंकराच्या मंदिरात करा किंवा घरातल्या घरात ज्या ठिकाणी तुम्ही पूजा केली आहे त्या ठिकाणी हा उपाय करू शकता। दोन्हीपैकी कुठेही तुम्ही हा उपाय करायचा आहे। 21 तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा। आणि एक लक्षात ठेवा, दिवसभरात कधीही सेवा करत असताना अग्निदेवता म्हणजे अग्नी प्रज्वलित असणं गरजेचं आहे। एक दिवा लावायचा आहे आणि नंतर सेवा करायची। 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे, खूप वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 10 मिनिट लागतात, जास्तीत जास्त 15 मिनिटात आपली सेवा होऊन जाते। आणि लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करत असताना कमलात्मक मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नित्यसेवेमध्ये दिलेला आहे आणि 21 तांदळाचा उपाय आपण पहिल्या श्रावण सोमवारी केलेलाच होता, तसाच हा उपाय करायचा आहे, काही वेगळं नाही। जसं आपण मंत्र म्हटलेला आहे 21 तांदळाचा उपाय करत असताना, तोच मंत्र आपल्याला 21 तिळाचा उपाय करत असताना सुद्धा करायचा आहे। तर मंत्र म्हणत असताना कोणता मंत्र आहे समजलंच आहे आणि 21 तांदळाचा उपाय जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला मंत्रसुद्धा लगेच लक्षात आलेला असेल। तर हातामध्ये तीळ आणि मंत्र म्हणून दाखवते। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। आणखी एकदा ऐका, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। अशा पद्धतीने तुम्हाला 21 वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि ती जी तीळ आहेत हातातले ते भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे। अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी 21 तिळाचा उपाय दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे। तुम्हाला आधी प्रश्न होता की कोणते तीळ वापरायचे, जी घरामध्ये असतील ती तीळ वापरा। त्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, सकाळी पूजा झाल्यानंतर केलात तरी चालेल किंवा दिवसभरात ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस हा उपाय केला तरी चालेल। एक लक्षात ठेवा, खूप जणांना असा प्रश्न असतो की आम्ही 21 तांदळाचा उपाय केलेला आहे, काय लगेच आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली का, असाही प्रश्न खूप जणांच्या मनात असतो। एक लक्षात ठेवा, सेवा श्रद्धेने करायची असते आणि सेवा केल्यानंतर त्याचं फळ कधी का होईना आपल्याला भेटत असतं। तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये म्हणजे काम करत असताना त्याला यश मिळण्याचं काम हे नशिबाचं असतं। म्हणून मी सांगत आहे, नशिबाची साथ जर आपल्याला पाहिजे असेल तर सेवा करायचीच आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय
उपाय आहे. हा उपाय तुम्हाला नक्की दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. दुसरा श्रावण सोमवार आपला आता आलेलाच आहे, 12 तारखेला आहे आणि त्याची शिवामूठ जी आहे ती म्हणजे तीळ आहे. 21 तिळाचा उपाय नक्की करा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.